आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीचा आज शेवटचा 9वा दिवस. या शेवटच्या दिवशी आदिमाया अंबाबाई हिची अवतार कथा आपण जाणून घेऊयात. 3.5 शक्तिपीठांपैकी एक सर्व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया अंबाबाई हिचा अवतार कसा झाला असावा बरं? तर स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती यमुनाचल पर्वतामध्ये राहत होते. अनुभूती दिसायला अतिशय सुंदर होती. दोघांचा सुखी संसार चालू असतानाच कर्दम ऋषींचे निधन झाले. पती निधनाच्या वेळेस अनुभूती गरोदर होती. त्यामुळे पती निधनानंतर सती न जाता तपस्विनी जीवन जगण्याचा निर्णय तिने घेतला. कालांतराने मुलाचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर अनुभूतीने मंदाकिनी नदीकाठी जगदंबेची कठोर साधना सुरू केली. अनुभूतीची कठोर साधना सुरू असतानाच तिच्यावरती कुकुर नावाच्या दैत्याची दृष्टी गेली. तिचे अलौकिक सौंदर्य पाहून कुकुर दैत्याने तिच्या पातिव्रत्याचा आणि तपाचा भंग करण्याचा प्रयत्न केला. त्या संकटसमयी अनुभूतीने त्वरित आई जगदंबेला साद घातली आणि त्याच क्षणी त्वरेने आई अंबाबाई अष्टभुजा अवतारामध्ये प्रकट झाली. अष्टभुजा अवतारामध्ये आई अंबाबाईंनी दैत्याशी युद्ध करून त्याला ठार मारले. भक्तासाठी त्वरित धावून येणारी म्हणून तिला त्वरिताही म्हटलं जातं. पुढे हिलाच तुळजाई असंही म्हटलं गेलं. त्या समयी अनुभूतीस आई जगदंबेने वर मागण्यास सांगितला. स्वतःसाठी काही न मागता तुझ्या भक्तांना तू त्वरेने संकटसमयी धावून जाण्यासाठी याच ठिकाणी वास्तव्य करावे अशी अनुभूतीने आई अंबाबाईला प्रार्थना केली. अनुभूतीच्या तपावरती प्रसन्न होऊन आई अंबाबाईने तिला त्याच ठिकाणी थांबण्याची ग्वाही दिली आणि तेव्हापासून आई जगदंबा त्याच ठिकाणी वास्तव्यास आहे. संकटसमयी आपल्या भक्तांना त्वरेने धावून जाणारी अशी आई अंबाबाई आज तुळजापूर या ठिकाणी वास्तव्य करत आहे. तर अशी ही आई जगदंबेची कथा आपणास माझ्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुकडा पाहू द्या. अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुकडा पाहू द्या. हे आई जीवनात माझ्या तुझा सहवास राहू दे. लांबून का होईना मला रूप तुझं पाहू दे. मी बाळग अज्ञान माझं ऐकना गारहान